चला खुपते तिथे गुप्तेमधल्या खुपतेकडे येऊया. प्राजक्ता, तुला खुपलेल्या गोष्टी. आता रिसेंटली एक इन्सिडेंट झाला होता ज्यात मला मीडियाचं ब्लॅक साईड, डार्क साईड पाहायला मिळालं आणि ते मला जरा खुपतं की आम्ही ते आपलं सिंगर्स असोसिएशन ऑफ इंडियाची मीटिंग होती सुरेशजींच्याकडे. तिकडनं आम्ही निघालो आणि आम्ही 4 मैत्रिणी माझ्या गाडीत होतो. मी ड्राईव्ह करत होते आणि सुरेशजींचं घराच्या नंतर जस्ट आम्ही लेफ्ट घेतलंय आणि मी नॉर्मली खूप शांत मुलगी, मी फास्ट ड्रायव्हिंग वगैरे माझं नाहीये काही. नक्की? हां नक्की 100%. तर मी एकदम नॉर्मल चालवत होते आणि जस्ट जनरली पण आपण जेव्हा जस्ट निघतो तर आपण एक नॉमिनल स्पीडमध्येच असतो की शांत डोक्यानेच असतो. आम्ही निघालो होतो आणि असं जेव्हा ऍक्सिडेंट होत असतं तेव्हा तुम्हाला काही दिसतं की काहीतरी येतंय, समथिंग इज कमिंग. आम्हाला काही दिसलंच नाही की काही येतंय की काही. हिट झालं आणि मी विचारलं काय झालं, हे झालं काय. आणि विदिन 2 मिनिट्स 50 की 60 लोक आली आमच्या आजूबाजूला आणि ती वाढत गेली आणि मी तिकडेच थांबले आणि माझी गाडी एकदम स्टेडी होती. जसं मी सगळ्यांना हे सांगते की जेव्हा गाडी स्पीडमध्ये असते तर आतल्या लोकांना जर्क मिळतो. आम्हाला काही जर्क नव्हतं, आम्ही एकदम नॉर्मल बसलो होतो आणि आमची गाडी एकदम स्टेडी होती जिकडे होती तिथे. मी दार उघडून लोकांना हेच म्हणतेय की त्या मुलांना काही लागले का, त्यांना आधी हॉस्पिटल घेऊन जाऊ. पण त्यांना तर काय ऐकायचं नव्हतं आणि मुली त्याहून सगळे मुली होत्या तर त्यांना काय माहिती ऐकायलाच तयार नाही की नाही तुम तो लकीली तेव्हा सांताक्रूज पोलीस ची ती पेट्रोलिंगवर होती गाडी, ते लोक आले त्यांनी. आणि हां, कारण आम्ही सगळे मुली होतो आणि राहुल, अभिजित, आम्ही सगळे सोनूजी, शांदा सगळे लोक तिकडे मीटिंगमधनं निघालेच होते जस्ट. तर माझ्या डोक्यात आलं की या लोक जवळपासच असतील तर लेट्स कॉल देम, आपण 4 मुली आहोत तर दॅट विल बी अ प्रॉब्लेम. तर माझ्या एका मैत्रिणीला अभिजितला आणि माझा एक फ्रेंड आहे नकाश, त्याला कॉल करून बोलवलं. ते लोक आली काय आणि त्यांनाच मारायला सुरू केलं. म्हणजे अभिजित बद्दल मला खूप रिस्पेक्ट होताच आधी. तो माझा एका अगदी मोठा भावासारखा आहे. तो तिकडे आला मला प्रोटेक्ट करायला किंवा पाहायला की काय झालंय आणि बिना त्याचं काही ऐकता त्याला मारणं सुरू केलं. ते म्हणजे इतकं वाईट होतं आणि मीडियाने ज्या तऱ्हेने त्याला शो केलं की दारू प्यालेले काय होते आणि स्पीडिंग करत होते आणि रेस करत होते, म्हणजे काही आपल्या मनाने स्टोरीज बनवून दाखवणं सुरू केलं. आणि हेच वाईट वाटलं की ते लोक हे विचार करत नाही की आमचे पण आई वडील आहेत किंवा आम्ही खूप साधारण बॅकग्राऊंड मधनं आलो आहोत. तर हे आईबाबांसाठी किंवा माझ्या रिलेटिव्हसाठी खूप मोठी गोष्ट होती. अभिजितसाठी मला आणखीन वाईट वाटलं की तो बिचारा काही त्यात नसून काही संबंधच नव्हता. तो बिचारा आला तिकडे आणि त्याचं नाव खराब केलं जस्ट बिकॉज इज अभिजित सावंत. आणि त्यांना त्या दिवशी बहुतेक काही न्यूज मिळाली नसेल तर दे वर बँगिंग ऑन. स्वानंद, तू एक डीप संवेदनशील असं व्यक्तिमत्व तू आहेस, तर तुझ्या करिअरच्या बाबतीमध्ये आणि समाजामधल्या खुपणारा तुला म्हणजे खुपतात. कवी मनाचा माणूस असला की तुम्हाला गोष्टी खुपतातच, खरं जरा जास्तच खुपतात. आपल्या इथल्या मिडिओक्रिटी बद्दल खुपतात की आपण खूप स्वस्तात सक्सेसकडे जायला पाहतो. आपण खूप लहान ह्याच्यामध्ये नुसतं म्हणजे यंगस्टर्स मध्ये सुद्धा ना स्टेजची हाव, लवकरात लवकर काहीतरी स्टार बनायची ही, त्याच्यापेक्षा गाण्याकडे लक्ष, त्याच्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष कमी देणं वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. चांगलं टॅलेंटला खालपासून वरतीपर्यंत यायला 20-20 आणि 30-30 वर्ष लागून जातात. वाईट वाटतं की असं का नाही आहे, अजून आपण एवढे पारदर्शी का नाही आहोत की कोणी जर काही चांगला कुठे दिसला की आपण त्याला तसंच्या तसं घेऊन यावं. असल्या सगळ्या गोष्टी खुपतात. पण आता मला परवा एक गोष्ट खूप खुपली. न्यू इयर्सच्या दिवशी माझ्या एका मित्राचा मला मणिपूरहून फोन आला. तो आर्मीत आहे आणि त्यांनी मला फोन केला आणि मी कुठेतरी पार्टी बिर्टीत होतो आणि मी त्याला म्हटलं की मी एक 5 मिनिटात करतो तुला. 5 मिनिटात मी फोन नाही केला त्याला. त्याचा पुन्हा 10 मिनिटात फोन आला. परत मी त्याला म्हटलं मी करतो. तो मला थांब, बोल माझ्याशी. म्हटलं काय. आणि मग तो जे काय मला बोलला ते मला एकदम जाणवत होतं. मला की मी इथे मणिपूरमध्ये, इथे काय होईल माझ्याबरोबर काय होत आहे तुला माहित नाही. तू तिथे पार्टी करतोय, तुझं माझ्याकडे लक्ष नाही आणि मला काहीतरी महत्वाचं बोलायचं किंवा मला तुझी 2 मिनिटं पाहिजे. तो पण आणि त्याला की मी इथे आहे म्हणून तू तिथे मजा करतोय. आणि मला ती गोष्ट खूप जोरात जाणवली. मला असं वाटलं की हो, ते लोक तिथे मरतायत. गोळ्या कधी त्यांना आर्मीची लोक, आपल्या फोर्सेसची लोक तिथे उभे आहेत. सातत्यानं तिथे त्यांच्यावरती हे चाललेलं आहे. कधी काय होईल त्याचा नेम नाहीये. टेररिस्ट आहे, दुसरे देश आहेत, हे सगळं आहेत आणि आपण इथे मजा करतो. ती गोष्ट निराळी. त्यावर स्कॅम करतो, त्यावर त्यांच्या नावावरती
जमिनी घोटाळे हे करतो. मला फारच वाईट वाटलं की मला असं वाटलं की आपण बहुतेक आपण कोणाला थँक्यू म्हणालो हे विसरून गेलो. आणि जर का आपण समाजात आपण खरंच नाही हे आपण पाहिलं ना की आपण कोणामुळे इथे व्यवस्थित आहोत तर फार कठीण होईल पुढे मला असं वाटतं. प्राजक्ता, तू इंडियन आयडल तू जिंकली नाहीस हे तुला खूपतं का? हो, पण तरी असं खूप वाईट नाही वाटत. कारण जेव्हा मी अभिजितला पाहते तेव्हा मला असं छान वाटतं. कारण तो जसा आहे ना त्याला पाहून सगळ्यांना असं वाटतं की हा यार गुड छान छान फिलिंग येते. आणि ही वॉज डिझर्विंग गाय आणि सगळेच छान होते. तेव्हा त्याचं का आमच्यापेक्षा थोडंसं छान होतं. आय कॅन से दॅट. हो, हा. पण गायक म्हणून जर का आपण विचार केला तर राहुल वैद्यही कॉम्पिटिशन मध्ये होता. राहुल वैद्य पण खूप छान सिंगर आहे. इनफॅक्ट लोक म्हणतात की राहुल वैद्यला जिंकायला पाहिजे होतं का, पण त्या लोकांचे खूप इक्वली डिस्ट्रीब्युटेड फॅन्स होते. इनफॅक्ट अमित सानाचे पण, म्हणजे जे अमित सानाचे फॅन आहेत ते म्हणजे अमित सानासाठीच वेडे की ह्याच्यापेक्षा छान नाहीच आहे कोणी. जे राहुल वैद्यचे फॅन आहेत ते राहुल वैद्यपेक्षा छान कोणीच नाही. अभिजितचे पण एक आपले फॅन्स होते आणि त्यांनी त्याला जिंकवलं. प्राजक्ता, तुझं करिअर खूप वयाच्या लवकर तसं सुरू झालं नाही का? पण मग ह्या सगळ्यामध्ये शिक्षण राहून गेलं का? हो. हा, ते खूप तर नाही खूपच. कारण माझं नेहमी हेच एम होतं की मला गाणं शिकायचंय आणि ते मला शिकायला मिळतंय. स्वानंद, गीतकार बनण्याच्या नादामध्ये कुठेतरी ऍक्टर दिग्दर्शक बनायचं राहून गेलं हे खूपतं का? दिग्दर्शक बनायचं राहून गेलं हे खूपतं, ऍक्टर बनायचं राहून गेलं हे खूपत नाही. ते म्हणजे खूपतं तर खरी. कारण कधी कधी यांची मजा बघून ना खरंच असं वाटतं की आपल्याला जमतं, आपण का नाही करत. म्हणजे तुलाही जमतं. अरे नाही, खूप मजा असते ऍक्टर्सची. आणि सगळ्यात आपल्या सिनेमात ते काय खूपतं माहिती का, सगळा फोकस त्यांच्यावर आहे. हो, तू काय बोलणार ते वाक्य आपण विचार करून दिवस रात्र. तुला एक गंमत सांगतो. मला एक माझ्या इंदोरला गेलो होतो तर मी एकलव्याचे डायलॉग लिहिले होते. तर एक बाबांच्या ऑफिसमध्ये एक बुक बाइंडर होते, त्यांना मला भेटायचं होतं. त्यामुळे मला भेटायचं ते भेटायला आले आणि त्यांनी मला विचारलं की ते बसले, म्हणे 5 मिनिट आपसे बात करू क्या? म्हटलं कीजिए ना. म्हणे आप करते क्या? मतलब मैं डायलॉग लिखे, इसमें एकलव्य में आपने क्या किया? मतलब डायलॉग लिखे. मतलब मैंने क्या किया है? मतलब वो अमिताभ बच्चन ने जो बोला वो हम पहले से लिख के रखते हैं. मतलब क्या बात कर रहे हो? तो अमिताभ बच्चन क्या करता है? तो मी म्हटलं की नाही, वो हम बोले आपका बोला हुआ लिखता है, फिर काय का हिरो. पण मला तेव्हा असं वाटलं की खरंच, कारण आपण सगळं काही त्यांच्यासाठी करतो. ते जेव्हा पडद्यावरती बोलतात असं वाटतं की त्यांनी मनातनं बोललंय. त्यांनी गाणं म्हटलं की तुझा प्लेबॅक आहे, पण आवाज त्याचा असं वाटतं की काय गाणं म्हटलंय. वा, म्युझिक सगळं आपलं, लिरिक्स सगळे आपले. तर ती मजा आहे. तर ते खूप तर मला कधी कधी की असं. आणि डिफरन्स खूप असतो. म्हणजे समजा म्हणून लिहिलेल्या माणसाला 10 रुपये आणि बोलणाऱ्या माणसाला 20 रुपये असं असतं तर काय फार त्रास झाला नसता. पण लिहिलेल्या माणसाला 10 रुपये आणि बोलणाऱ्या माणसाला 1000 रुपये एवढा फरक असतो. नुसत्या पैशाच्या बाबतीत नाही, मान सन्मान स्टारडम सगळं. आपल्या ऑडियन्सेस मध्ये अजून तेवढं हे अजून त्यांना कळलं अजून ते बघत नाही सगळे की कोणी गाणं केलंय, कोण कंपोजर आहे, कोणी ते लिरिक्स लिहिलेत, कोणी कॅमेरा केलाय, कोणी टेक्निशियन्स. मुळात आपल्या इथे थोडंसं मागे टाकलं जातं. डायलॉग रायटर, स्क्रीन प्ले रायटर, पॉप्युलर अवॉर्ड मध्ये त्यांना टेक्निकल अवॉर्ड मध्ये टाकलं जातं. कॅमेरा चांगला नाही केला तर काय दिसणार आहे का तुम्ही? पण आपण नाही त्याच्याकडे बघत. हिरो कोण, हिरोईन कोण, संपलं. डिरेक्टर सुद्धा आता लोक पाहायला लागले. एक फरमाईश आहे यार, मला तुझं सगळ्यात आवडलेलं गाणं म्हणजे मुन्नाबाई मधलं गांधीजींवरती लिहिलेलं गाणं. तर सादर करशील? माझ्यावर सादर करशील? हा, दोघं मिळून. ओके, चला हे विकू. ऐनक पहने लाठी पकड़े चलते थे वो शान से, जालिम कांपे थर 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 सुनकर उनका नाम रे. वंदे में था दम, वंदे मातरम, वंदे में था दम, वंदे मातरम. था उनका छोटा सा और सरपट उनकी चाल रे. दुबले से पतले से थे चलते सीना तान के. वंदे में था दम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. माटी पुकारे तुझे, देश पुकारे,
आजा रे अब आजा रे, भूले हम राहे हमें राह दिखा दे, आजा रे बापू मेरे। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम।